मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची घेतली भेट। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन प्रारूप मतदार यादीमधील दुबार, मयत, स्थलांतरित मतदार यांच्यावर घेतलेल्या हरकती संदर्भात चर्चा केली। यावेळी मनसे सरचिटणीस कर्णाबाळा दुनबळे, चेंबूरचे विभाग प्रमुख माऊली थोरवे, शाखा अध्यक्ष कृष्णा सोनी, रुपाली पिंटो, विभाग सचिव राजेंद्र सुरवसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आपल्या आपल्या विभागातील मतदार याद्या चेक करून त्यामधले दुबार मतदार असतील, मयत मतदार असतील, स्थलांतर असतील किंवा बोगस मतदार असतील यांची तपासणी करून त्यावर हरकती नोंदवण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे चेंबूर विधानसभेतून आम्ही 17,500 प्रारूप यादीवर हरकती नोंदवलेल्या आहेत। काल महानगरपालिकेचे जे निवडणुकीचे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आमच्या काही कार्यकर्त्यांना पत्र आली की तुम्ही जे मयत मतदारांवर हरकत घेतलेले त्यांचे पुरावे जोडा। आमचा उलट महानगरपालिका प्रशासनाला प्रश्न आहे की मयत मतदारांची डेथ सर्टिफिकेट आपल्याच ऑफिसमधनं जातात। आम्ही जे मयत मतदारावर हरकत घेतलेली आहे ते तुम्ही तुमच्याकडे तपासणी करू शकता किंवा तुमचे जे ऑफिसर आहेत, BLO जे नेमलेले आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, त्यांचे पुरावे त्यांनी जमा केले पाहिजेत। हे आमचं काम नाही, आमचं हरकत घेण्याचं काम आहे। जो मयत झालेला मतदार आहे त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे, परंतु बाकीचा सगळा डाटा हे आपल्याकडे असूनसुद्धा तुम्ही आम्हाला सुनावणीस बोलवलेलं आहे। आम्ही वार्ड ऑफिसर भोसले साहेबांना भेटलो आणि त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं आम्ही सुनावणीला वगैरे येणार नाही, हे तुमचं काम आहे। आम्ही आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यावर तपासणी करून त्या मयत मतदार हे डिलीट हे तुम्ही केले पाहिजे। हे तुमचं निवडणूक आयोगाचं आणि महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे। याच वार्ड ऑफिसरांना आम्ही जाऊन सांगितलेलं आहे।